Hey guys, welcome back to Shivani's YouTube channel. This is Shivani and you are watching my YouTube channel where I am uploading videos related to my daily life vlogging, family function, travel, food, shorts, reels, shootings and many more things. नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट पाहत असता. सो हा पण एक खूप सुंदर छान ब्लॉग असणार आहे. तुमचं कॉन्स्टेबल मंजू या सिरियलवरचं भरभरून प्रेम जे आपल्या सर्वांना मिळतंय, आम्हा सर्वांना मिळते, त्यासाठी मनापासून खूप खूप थँक्यू. आणि इकडे बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे. सो जोरदार पावसाचा आवाज येतो आहे, तुमच्यापर्यंत येत असेल तर तो इग्नोर करावा असं मी म्हणते आहे. सो मला स्पेशली सांगायचं आहे, कॉन्स्टेबल मंजू ही सिरियल बंद होती आहे, म्हणजे फर्स्ट पार्ट आपला बंद झाला आहे. सो सेकंड पार्ट त्याचा येणार आहे ॲज अ इन्स्पेक्टर मंजू म्हणून. लगेच 15 दिवसाचं शूटिंग सुरू करून उद्या परवापासून ते शूटिंग स्टार्ट करून उद्या परवापासून शूटिंग स्टार्ट करून 15 दिवस फर्स्ट पार्ट अजून चालणार आहे. उद्या परवापासून शूटिंग स्टार्ट करून नेक्स्ट मंथपासून लगेच इन्स्पेक्टर मंजू सेकंड पार्ट आपला सुरू होतं आहे. सो फर्स्ट पार्टला तुम्ही जेवढं प्रेम दिलं तेवढंच भरभरून प्रेम तुम्ही सेकंड पार्टला द्यावं अशी माझी इच्छा आहे. खूप जोराचा पाऊस येतो आहे गाईज. सो मला हे सांगायचं आहे, एक रुपाली अडसूळ म्हणून फ्रेंड आहे जी कॉन्स्टेबल मंजूची तुफान फॅन आहे. तिनं आमच्या सर्वांसाठी गिफ्ट पाठवले, कॉन्स्टेबल मंजूच्या टीमसाठी गिफ्ट पाठवले. मध्यंतरी स्टोरीला सर्व आर्टिस्टने गिफ्ट ठेवले होते, स्टोरी ठेवली होती, तो ते तिने पाठवले होते आणि तिने मला कॉन्टॅक्ट केला होता त्यासाठी. सो मी प्रोडक्शनशी कॉन्टॅक्ट करून तिला ते गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायला लावले कारण मी घरी होते. सो माझ्यासाठी पण तिने एक खास गिफ्ट दिले, ते मला घरी पोहोचवलं तिने माझ्या ॲड्रेसवरती. सो तर हे गिफ्ट आहे. तर मग आपण ते खोलूयात लवकर तुमच्यासमोर. आतुरता माझी हे होत नाही आहे, असं खूप पटकन खोलावंच वाटते. सो पटकन खोलूयात. शिवानी रवींद्र मोरडे असं लिहिलंय तिनं. शिवानी रवींद्र मोरडे. दिसत नसेल ते माझं नाव आहे. सो आपण बघूया. अफलातून पॅकिंग केले गेले. सो पाहूयात आपण काय गिफ्ट दिलं. ॲक्च्युली तिनं सर्वांसाठी खूप सुंदर छान गिफ्ट, प्रत्येकाला मेसेज, गणपतीचं नाव असं स्पेशल गिफ्ट दिलेलं आहे सर्वांसाठी. सो माझ्यासाठी पण वाव इयरिंग्स दिलेत, खोलून दाखवते मी. पाहूयात आपण कशा आहेत त्या. अरे वा, सुंदर ऑक्सिडाईजच्या इयरिंग्स दिलेत तिने. हे बघा कशा आहेत ह्या. वाव, त्याच्यासोबत तिनं पेंडंट पण दिलं आहे, तेही फार छान सुंदर आहे, रेखीव आहे, यूज करण्यासारखं घालण्यासारखं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं आहे हे. आणि हे आम्ही घालून दाखवते, विअर करून दाखवते. वाव, सुंदर दिसते. गिफ्ट पाठवण्यापेक्षा गिफ्ट पाठवण्यामागच्या भावना जास्त इम्पॉर्टंट आहेत गाईज. आणि तिनं आवर्जून आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट्स पाठवलेत. शिवाय मी आर्टिस्ट नाही आहे, मी एक डिझायनर म्हणून काम करते तिथं, तरी पण तिनं माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं कारण तिला माझा स्वभाव ॲक्च्युली आवडला. आणि मी रिप्लाय देते सर्वांना, कमेंट्स वगैरे करते. हा माझा स्वभाव सगळ्यांना आवडतो ॲक्च्युली. मला सर्वच जण असे रिप्लाय देतात आणि मलाही तुमचे रिप्लाय पाहून छान वाटतं. सो आपण हे पण ट्राय करून पाहूयात. वाव, हेही फार सुंदर आहे. फार सुंदर छान गिफ्ट आहे. आपण नेक्स्ट गिफ्ट पाहूया तिचं. वाव, एक नोट लिहिली आहे, मी ती वाचून दाखवते. वाव, त्यानंतर मस्त गणपती लिहिलं तिनं. माझं मम्मीचं पप्पांचं नाव आहे याच्यामध्ये, उज्ज्वला शिवानी रवींद्र. खूप सुंदर या रूपाली, थँक्यू सो मच. जो उपकार नाही कधीच करू शकत. थँक्यू, खूप क्यूट गिफ्ट आहे. आणि हे मी नोट अशी लिहिली असेल तिला मी भावनिक होईल मला वाटतंच आहे, फार मोठी लिहिली आहे. सो मी वाचून दाखवते. शिव, मी तुझा बाबा. मला माहिती आहे तुझा एकही दिवस नसेल जात माझी आठवण न काढता. अगं वेडे, मलाही उचक्या लागतात, म्हणूनच तर आठवणीत येते
वेळ न दवडता. माझं बाळ लहानाचं मोठं कधी झालं समजलंच नाही. तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. मला कळते उंच भरारी घेण्यासाठी तुझ्या पंखांना झाली आहे घाई, पण घाबरू नकोस, मी पण तुला आता अंतर पडू देणार नाही. शिवबाळा, प्रत्यक्षरित्या कदाचित मी नसेल तुझ्याबरोबरी, पण अप्रत्यक्षरित्या तुला कायम साथ देईल जन्मांतरी. कारण आई लेकीचे नाळ जन्मताना तुटली तरी पण बाप लेकीचं मनाची नाळ सोबत असते आयुष्यभरी. शिवबाळा, खूप खूप मोठी हो, यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोच. बापाची परी नाही तर धाडसी रणरागिणी बन. तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुला यश, वैभव आणि आरोग्य संपदा लाभो. तुझाच बाबा, माझी शिव. अफलातून. ॲक्च्युली आजच मी हे गिफ्ट बघते आहे आणि आज पप्पांचे पुत्र होते, सो हे शब्द भारावून गेले. त्याच्यानंतर खाली लिहिलं आहे तुझाच बाबा माझी शिव. त्यानंतर लिहिलं आहे तुझ्यासाठी हे लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं. तुला नक्कीच आवडलं असेल आणि रडू आलं असेल तर रडू नकोस, कारण रडताना फार भयानक दिसशील. शिव, तू नकळतच माझ्या आयुष्यात आलीस आणि माझी मैत्रीण झालीस. आपण भेटलो नसलो तरी आपल्या बाबांमुळे बांधलेलो आहोत एकमेकींसोबत. मैत्रीण भेटणं महत्त्वाचं नाही तर ती असणं महत्त्वाचं आहे. लॉट्स ऑफ लव शिव. हॅव अ सक्सेसफुल फ्युचर. ओ माय गॉड. खरं सांगू, ॲक्च्युली मी हे लेटर मगाशीच वाचलं आहे. त्यावेळेस मी रडली हे लेटर वाचताना. ॲक्च्युली खरंच खूप रडली आहे. आता मी स्वतःवरती कंट्रोल केलं, पण तिनं खूप खरंच छान गिफ्ट्स पाठवलेत. मस्त आहे. तुझं गिफ्ट कधीच वाया नाही जाणार, यूज होणार. आणि छान वाटलं तुमचं सर्वांचं हे प्रेम वगैरे पाहून. सो थँक्यू सो मच वन्स अगेन रुपाली फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट्स. आणि आमच्या होल टीमला पण तू गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू सर्वांतर्फे. आणि खरंच मनापासून खूप आभारी. सो मी माझा ब्लॉग हा इथंच एंड करते. थँक्यू गाईज, बाय. माझ्या घरी पण असं एक आहे गणपती बाप्पा जे मी बनवून आणलं होतं, ज्याच्यामध्ये दादा, दीदी, मम्मी, पप्पा आणि माझं सगळ्यांचंच नाव आहे. सो ते पण असंच एक छान होतं. रुपालीचं पण मला खूप आवडलं म्हणून मी तर मुद्दाम फोटो टाकते आहे. थँक्यू सो मच गाईज, बाय.